नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज धनत्रयोदशी आहे, तर धनत्रयोदशी निमित्त आमच्याकडे कशी पूजा केली जाते ते मी तुम्हाला आता पूजा करणार आहे। तर पूजेसाठी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी हे धान्याने भरलेले माठ, हे आहे धन म्हणजे पैसे, त्याच्यानंतर मूग, धणे, तांदूळ आणि वाटाणे। तर तुमच्याकडे जे धान्य अवेलेबल असेल तुम्ही ते ह्याच्यामध्ये घेऊ शकता, कारण आपल्याला त्याची पूजाच करायची आहे। त्याच्यासोबतच मी घेतलेले फुलं, नारळ, कलश आणि हे अभिषेक करण्यासाठी घेतलेले आहे। त्याच्यानंतर दूध, दिवा, खायची पाने, सुपारी, धणे आणि हे धणे आणि गूळ जे की आपण नैवेद्याला दाखवणार आहोत। तर चला तर मग मी दाखवते आता तुम्हाला मी पूजा कशी करते। सर्वात आधी मी करून घेणार आहे धन्वंतरी यांच्या फोटोची स्थापना। तर त्याच्या इथे आपल्याला स्वस्तिक असं काढून घ्यायचं किंवा असे तांदूळ मांडायचे आणि त्याच्यावरती असा हा फोटो ठेवून द्यायचा। त्याच्यानंतर आपण इथे कलश मांडणार आहोत, ज्याच्यामध्ये मी घेतलेले पाणी सो इथे ठेवायचं। कलशाच्या खाली सुद्धा आपण तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हा कलश व्यवस्थित ठेवून द्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला 5 खायचे पाने लावायचे आहेत। तर ही अशी मी खायची पाने लावून तर ही अशी पाने लावली आणि त्याच्यामध्ये मी हे श्रीफळ ठेवणार आहे। सो आपला कलश तयार झालेला आहे। तर सगळ्यात आधी आपण कलशाला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं। आणि हे फूल वाहून घ्यायचं। त्याच्यानंतर आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची असते, गणेश पूजन करायचं असतं कोणतीही पूजा करताना। सो तर आता मी गणेश पूजन करणार आहे। जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर असं त्रामण घ्यायचं, त्याच्यामध्ये एक सुपारी घ्यायची, इथे ठेवायची आणि खायची पाने आहेत ती 2 इथे ठेवायची। तर या सुपारीला आपण गणपती बाप्पा म्हणून पूजा करणार आहोत। तर मी त्याच्यासाठी आधी सुपारीला दूध आणि पाण्याने अभिषेक करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात आधी आपण पाण्याने अभिषेक करणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण दुधाने सुद्धा अभिषेक करणार आहोत। आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करू। आणि आता ही सुपारी उचलून म्हणजे आपण याला गणपती बाप्पा म्हणून स्मरून याचा अभिषेक केलेला आहे, तर ती आपण स्थापन करूया, म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची स्थापना झाली। त्याच्यानंतर याच दिवशी लक्ष्मीपूजन सुद्धा केलं जातं। जर तुमच्याकडे लक्ष्मीची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ठेवू शकता, आणि नसेल तर जसं आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तशीच आपण लक्ष्मी मातेची सुद्धा स्थापना करणार आहोत। त्याच्यासाठी सुद्धा मी एक सुपारी घेतलेली आहे आणि आता मी अभिषेक घालणार आहे। लक्ष्मी मातेला स्मरून हा अभिषेक करायचा। आपण तिला बोलावून घ्यायचं की ये इथे असं। तर ही इथे मी करते लक्ष्मी मातेची स्थापना। तर आता आपण हळद कुंकू वाहून घेऊ, सर्वात आधी गणपती बाप्पांना। आणि त्याच्यानंतर आता आपण धन्वंतरीची पूजा करणार आहोत। आणि मी करते इथे लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा। त्यांना पुष्प पण वाहून घ्यायचं। त्याच्यानंतर आता मी इथे करते कलशाची पूजा। गंध वगैरे आता लावून झाला, आता आपण करणार आहोत धान्याची पूजा। सगळ्यात आधी धणे, तांदूळ,
वाटाणे, मूग आणि धन म्हणजे पैसे. तर हे असं आपण सगळं मांडून घेतलेलं आहे. आता आपण त्याची सुद्धा पूजा करूया. धन्वंतरींना पूजा करताना विनंती करायची की आमच्या घरात सदैव धनप्राप्ती राहू देत आणि सर्वांना निरोगी आयुष्य लाभू देत अशी पूजा प्रार्थना करायची. तर ही अशी पूजा आमच्याकडे केली जाते. तशी मी सुद्धा इथे पूजा केलेली आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला कथा पण सांगणार आहे धन्वंतरीची. धनत्रयोदशीची काय कथा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आरास सुद्धा मी इथे करणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशी छानपैकी आरास फुलांची सुद्धा करून घ्या. खूप छान दिसतं ते. तर मी आता करून घेणार आहे आरती. तर तुम्ही सुद्धा सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता गळाची, जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे. आरती तर झाली. आता मी नैवेद्य दाखवते जो की गुळ आणि धण्यांचा दाखवला जातो. तर धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. अश्विन शुद्ध महिन्याच्या 13व्या दिवशी धनत्रयोदशी असते. तर तो आजचा दिवस. तर आपण सुद्धा पूजा केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की पूजा करा. तर मी ह्याची छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. हिंदू पुराणानुसार जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा 14 रत्ने बाहेर पडली. त्यातीलच एक रत्न म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरी यांना देवांचा वैद्य असे म्हटले जाते. तर मी तुम्हाला अजून एक कथा याच्या मागची सांगणार आहे. धन्वंतरी हे जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताचा कलश, शंख, चक्र आणि जळू असे 4 हातात 4 प्रकार होते. तर अजून एक कथा अशी की हेमा राजाचा एक पुत्र होता. पण त्याचा मृत्यू हा त्याच्या 16व्या वर्षी होणार होता. तर त्यांच्या पुत्राला त्यांना सुख उपभोगून द्यायचे होते. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. पण त्याच्या लग्नाच्या 4थ्याच दिवशी तो मरण पावणार होता. म्हणून त्याच्या पत्नीने त्याच्या भोवती त्याला पहिले तर जागा ठेवलं. त्याच्या भोवती सोने आणि चांदीच्या मोहरा ठेवून दिला. त्याच्यासोबतच त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा सोने चांदींनी भरून टाकलं होतं. सोने चांदीच्या मोहरा ठेवल्या होत्या जेणेकरून यमराज आतमध्ये येऊ शकणार नाही. आणि ती तिच्या पतीस म्हणजेच राजकुमारास जागा ठेवण्यासाठी गाणी म्हणू लागली, त्याच्याशी गप्पा मारू लागली आणि अशा प्रकारे तिने त्याला जागा ठेवलं. त्याच्यानंतर जेव्हा यमराज सर्परूपाने प्रवेश करत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यावरती सोने चांदीच्या मोहरांनी प्रकाश पडला. त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये येता आलं नाही आणि तिथूनच यमराज त्यांच्या यमलोकात परतले. अशा प्रकारे त्या पत्नीने म्हणजे राजकुमाराच्या पत्नीने राजकुमाराचा जीव वाचवला. आणि या दिवसाला धन्वंतरी पूजन तसेच यमदीप पूजन सुद्धा म्हटले जाते. ते ह्या कारणामुळे. तर संध्याकाळी 7 वाजता तुम्ही एक दिवा घेऊन दक्षिण दिशेस त्या दिव्याची वात करायची आणि देवाला विनंती करायची सर्वांना आरोग्य निरोगी आयुष्य लाभू दे अशी. तर ही अशी आख्यायिका धन्वंतरीची आणि धनत्रयोदशीची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
धन्यवाद.